ऑपरेशन टायगरचा पहिला एक्सक्लुझिव्ह फोटो समोर नागेश पाटील आष्टीकर, संजय दिना पाटील आणि संजय देशमुखांनी घेतली राष्ट्रीय समन्वयक अभिषेक वर्मा यांची भेट। ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर खासदार दिल्लीत दाखल होणार, खासदार दिल्लीत गुप्तस्थळी राहणार असल्याची माहिती। लोकसभा सचिवालयाच्या बुलेटिन नंतर खासदार माध्यमांसमोर येणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर, अंबाबाई मंदिरात शिलान्यास पूजेला राहणार हजर, तर सकाळी शहांची जाहीर सभा। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल, तब्बल 20 वर्षांनी होणार। मुंबईतील रंगशारदा इथे राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचा मेळावा। शिंदेंच्या ऑपरेशन टायगरवर राज ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष। मातोश्रीवर फुटीर खासदारांच्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आज बैठक, ठाकरे कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। आणि बेस्ट कर्मचारी संपाचा आजचा दुसरा दिवस, प्रलंबित प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू द्या, कृती समितीची मागणी। मुलुक महाराष्ट्राला आता सुरुवात करूया। सुरुवातीला एक मोठी बातमी, सुनावणीचा आता सस्पेन्स वाढलेला आहे। पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी आज निकाल येणार आहे, मात्र सुनावणीचा सस्पेन्स वाढलाय, कारण सुनावणीला उशीर होत असल्याचं कळतंय। आरोपी पिंटू सिंह अद्याप प्रवासात आहे, पोलीस त्याला घेऊन येत असल्यानं सुनावणीला उशीर होतोय। पिंटू सिंह सध्या बिहारमधील तुरुंगात आहे आणि कोर्टानं 16 जूनला सांगितल्याप्रमाणे आज पिंटू सिंहला हजर करणं अनिवार्य असल्यानं सुनावणीला सध्या उशीर होतोय। सुनावणीचा एक प्रकारे सस्पेन्स वाढलेला पाहायला मिळतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, सुनावणीला उशीर होत असल्याचं कळतंय, काय अपडेट? प्राजक्ता, एकूण जर बघितलं तर 20 वर्षांना हा निकाल लागतो, त्याच्यामुळे या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। राजकीय दृष्टीने हा खूप महत्वाचा आहे, राजकारणावर याचा खूप मोठा परिणाम या निकालाचा पडणार आहे। आपल्याला माहिती की या प्रकरणात एकूण 9 आरोपी आहेत आणि 9 आरोपी असल्यामुळं याच्यामध्ये एक आरोपी पिंटू सिंह जो आहे तो सुद्धा आरोपी होता आणि त्याचा एक बिहारमध्ये प्रकरण आहे, त्या बिहारच्या एका प्रकरणात तो अटक असून गेल्या वेळी तारखेला तो उपस्थित राहू शकला नव्हता, कारण त्याच दिवशी त्याची सुनावणी, त्या केसची सुनावणी त्या कोर्टात सुरू होती। मात्र आज पिंटू सिंह जसं मागच्या वेळी न्यायाधीशाने सांगितलं होतं की सगळ्याच आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार पिंटू सिंहला देखील जे आहे ते कोर्टात आणलं जात आहे आणि कोर्टात आणताना पोलीस त्याला घेऊन येतात, मात्र त्याला आणण्यासाठी उशीर होत असल्यामुळं सुनावणीला जो आहे तो आज उशीर होत आहे। प्राजक्ता, खूप सगळ्या अंगाने जर बघितलं तर या प्रकरणात 9 आरोपी होते आणि 9 आरोपीचा सहभाग याच्यामध्ये नोंदवला। जी तपास CID असेल किंवा पोलिसांनी जो तपास केलेला आहे त्याच्या अहवालात हे सगळं आता न्यायाधीशाकडे सगळं निकाल झालेला आहे। आता निकालाचं वाचन आज होईल अशी शक्यता आज आहे, त्यामुळं या सगळ्या सुनावणीकडे जे आज जे आहे ते लक्ष लागलेलं आहे। पूर्ण बघितलं तर या सगळ्या सुनावणीसाठी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचं कुटुंब असेल, त्यांचा नातू मल्हार पाटील असेल किंवा इतर सगळे जे असतील पाटील कुटुंबियाकडले, ते देखील सगळे हजर राहिलेले आहेत। धाराशिवचे राजकीय सगळे नेते तिथं असतील, नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे किंवा इतर मित्र पक्ष ते देखील आहेत। तर इकडून सुनावणीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर त्यांचे कुटुंबीय देखील हजर। त्याच्यामध्ये पवनराजे यांच्या बरोबर जे आहे ते समत काजी नावाचा ड्रायव्हर चालक होता, त्या चालकाची देखील हत्या झाली होती, त्यामुळे समत चालकाचे कुटुंबीय देखील हे जे आहे ते ओमराजे यांच्या बरोबरीनं सगळे उपस्थित आहेत। आता थोड्याच वेळापूर्वी कोर्टात जे आहे ते सगळेच हजर झालेले आहेत। डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना देखील व्हीलचेअरवरनं आपल्याला आणल्याचं आपण पाहिलेलं आहे, त्यामुळे आता थोड्याच वेळात ह्या सुनावणीला जी आहे ती सुरुवात होणार आहे। मात्र पिंटू सिंह जो आहे तो अद्याप प्रवासात असल्यामुळं पोलीस त्याला घेऊन येत असल्याने या सगळ्या जे आहे तो सुनावणीला, प्रत्यक्ष सुनावणीला जो आहे तो उशीर होताना दिसत आहे। प्राजक्ता, बरं बालाजी, तुमच्याकडून अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण पाहतोय आज सुनावणी होणार आहे, मात्र आता सुनावणीला उशीर होत असल्याचं पाहायला मिळतंय। तब्बल 20 वर्षांनंतर हा निकाल लागणार आहे।
पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या गाडीचा चालक समत काझी दुहेरी हत्याकांड प्रकरणाची अंतिम सुनावणी आज होणार आहे। मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश SR नावंदर यांनी मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत। तब्बल 20 वर्षांनंतर या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल येत असल्यानं धाराशिव जिल्ह्यासह आता संपूर्ण महाराष्ट्राचं देशाचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे। तर आज सुरुवातीला कोर्ट आरोपींच्या दोषसिद्धीबाबत निर्णय देऊन ते दोषी आहेत की निर्दोष हे जाहीर करू शकतं। मात्र सुनावणीचा हा सस्पेन्स एक प्रकारे वाढत चाललेला आहे, कारण सुनावणीला काही वेळ उशीर होत असल्याचं कळतंय। आरोपी पिंटू सिंह हा अद्याप प्रवासात आहे, पोलीस त्याला घेऊन येत असल्यानं सुनावणीला उशीर होतोय। पिंटू सिंह सध्या बिहारमधल्या तुरुंगामध्ये आहे। कोर्टानं 16 जूनला सांगितल्याप्रमाणे पिंटू सिंहला हजर करणं अनिवार्य आहे आणि त्यामुळे सुनावणीला थोडा उशीर होण्याची शक्यता आहे। निंबाळकर हत्याकांड प्रकरणी ही मोठी अपडेट आपण पाहतोय। आज सुरुवातीला कोर्ट आरोपींच्या दोष सिद्धीबाबत निर्णय देऊन ते दोषी आहेत की निर्दोष हे जाहीर करू शकतं आणि त्यानंतर आरोपी दोषी आढळल्यास शिक्षेच्या प्रमाणावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्ट आपला अंतिम निर्णय जाहीर करेल। मात्र सध्या सुनावणी थोडीशी पुढे जाण्याची शक्यता आहे, सुनावणीला थोडासा उशीर होण्याची शक्यता आहे। दरम्यान निंबाळकर कुटुंबियांचा इतिहास नेमका काय आहे आणि त्यांच्यामध्ये वाद का झाला यावर एक नजर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून टाकूया। 5 पिढ्यांपूर्वी भूपाल सिंह राजे निंबाळकर हे कुटुंब प्रमुख होते। त्यांच्या 7 मुलांपैकी संताजी आणि बाजीराव ही मुलं होती। तर ही त्यातील बाजीराव निंबाळकर हे तेरचे पाटलांना दत्तक गेले, त्यामुळे त्यांचं आडनाव पाटील झालं। संताजी निंबाळकर यांचा मुलगा पवनराजे निंबाळकर, तर पवनराजे निंबाळकरांचा मुलगा ओमराजे निंबाळकर जे सध्या धाराशिवचे खासदार आहेत। त्यानंतर बाजीराव पाटलांचा मुलगा म्हणजे पद्मसिंह पाटील, म्हणजेच पद्मसिंह पाटील आणि पवनराजे हे चुलत भाऊ आहेत। पद्मसिंह पाटलांचा मुलगा म्हणजे राणा जगजित सिंह पाटील जे तुळजापूरमधून भाजपचे आमदार आहेत। 2002 साली पाटील आणि निंबाळकरांमध्ये सर्व आलबेल होतं। पद्मसिंह पाटलांच्या मतदारसंघाची जबाबदारी पवनराजेंकडे होती। नंतरच्या काळात पद्मसिंह पाटलांवर घोटाळ्यांचे आरोप झाले आणि याच आरोपांमधून पवनराजे पद्मसिंह पाटलांमध्ये मतभेद झाले। 2004 मध्ये दोन्ही भाऊ एकमेकांविरोधात निवडणुकीसाठी लढले। पद्मसिंह पाटील अवघ्या काही मतांनी त्यावेळी विजयी झाले। त्यानंतर 2006 मध्ये पवनराजेंची गोळीबार करून हत्या करण्यात आली। असा हा निंबाळकर कुटुंबाचा इतिहास आहे आणि तब्बल 20 वर्षांनंतर आज पवनराजे निंबाळकर केसचा निकाल लागणार आहे।